वलांडीतील चारही मशिदींमध्ये पर्जन्यवृष्टीसाठी सामूहिक दुआ. जुमाच्या नमाजीनंतर अल्लाहकडे भावनिक प्रार्थना. शेतकरी व सर्वसामान्य जनता पावसाच्या प्रतीक्षेत. देवणी तालुक्यासह मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने निर्माण झालेल्या पावसाळी संकटाच्या पार्श्वभूमीवर वलांडी येथील चारही मशिदींमध्ये शुक्रवारच्या जुमाच्या नमाजीनंतर पर्जन्यवृष्टीसाठी विशेष सामूहिक दुआ करण्यात आली. वलांडी येथील प्रमुख जामा मस्जिद, कादरिया मस्जिद, उस्मानिया मस्जिद आणि मैनुद्दीन मस्जिद इत्यादी मस्जिदमध्ये जुमाची नमाज अदा केल्यानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी अल्लाहकडे भरपूर पाऊस पडावा अशी मनोभावी प्रार्थना केली. यावेळी ज्येष्ठ नागरिक, नवतरुण तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसाअभावी शेतकरी व नागरिकांवर ओढावलेल्या संकटामुळे अनेक जण भावनिक झाले होते. देवणी तालुक्यासह मराठवाड्यात जुलै महिन्याचा मध्य उलटूनही अनेक भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पेरणी रखडली असून ज्या ठिकाणी तुरळक पेरणी झाली आहे त्या पिकांना आता पावसाची नितांत गरज आहे. पावसाअभावी शेतकरी, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिक चिंतेत असून पर्जन्यवृष्टीसाठी आतुरतेने आकाशाकडे पाहत आहेत. दरम्यान देवणी तालुक्यातील ईदगाह मैदानावर पर्जन्यवृष्टीसाठी सामूहिक नमाज व दुआ आयोजित करण्यात आली होती. तर वलांडीतील चारही मशिदींमध्येही जुमाच्या नमाजीनंतर विशेष दुआ करण्यात आली. या सामूहिक प्रार्थनेत या अल्लाह आपल्या रहमतेने राज्यात व मराठवाड्यात भरपूर पाऊस पाड आणि शेतकरी व सर्वसामान्य जनतेवरील संकट दूर कर अशी भावनिक साद घालण्यात आली. विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर.